आता आता नवीन नवीन कविता लिहायला सुरू केल्यावर आहे ना, मैत्रीण होती एक माझी, तिने ना म्हणजे कवितावर संशय घ्यायला सुरुवात केला की यार काय लिखाण करू लागला, अभ्यास बिभ्यास कर, डिग्री बिग्री घे, चांगला जॉब बिब कर. तर त्याच्यावर एक लिहिली होती, तू काय संशय घेतेस लिखाणावर माझ्या, नाही, तू काय संशय घेतेस माझ्या लिखाणावर, तू काय संशय घेतेस माझ्या लिखाणावर, दिवाने बघशील माझे तेव्हा येईल डोकं ठिकाण्यावर. तू काय संशय घेतीस माझ्या लिखाणावर, दिवाने बघशील माझे तेव्हा येईल डोकं ठिकाण्यावर. आणि हा तोरा मला नको दाखवू, आणि हा तोरा मला नको दाखवू, कारण तुला पटवेल मी फक्त एका कवितेवर, तुला पटवेल मी फक्त एका कवितेवर. आणि हा फेब्रुवारीचा महिना एका शायरीशिवाय अपूर्ण आहे. ती शायरी सगळ्यांनी ऐकलेली असेल. कितने दिलों को तोड़ती है कमबख्त फरवरी, कितने दिलों को तोड़ती है कमबख्त फरवरी, यूं ही नहीं किसी ने इसके दिन घटाए हैं. आता इथून पुढे सगळं मराठीत आहे. प्रेमावर लिहिलेली कविता आहे, प्रेयसीवर. म्हणजे तिला कसं मोठं दाखवता येईल, मुलींना एक्सप्रेस केलेलं आवडतं, त्यांची प्रशंसा केलेली आवडते. त्याच्यामुळं पुनवेचा तू चांद आणि मी औसेची रात ग, तू खाते पिझ्झा बर्गर आणि मी खातो डाळ भात ग. पुनवेची तू चांद आणि मी औसेची रात ग, तू खाते पिझ्झा बर्गर आणि मी खातो डाळ भात ग. सशासारखी चपळ तू आणि मी कासवासारखा मंद ग, सशासारखी चपळ तू आणि मी कासवासारखा मंद ग, तुला रील्सची आवड आणि मला लिखाणाचा छंद ग. बासमती तांदूळ तू आणि मी राशनचा गहू ग, बासमती तांदूळ तू आणि मी राशनचा गहू ग, एकदा तरी सांग ना तुला न लाजता कसा पाहू ग. तू चंद्र एकला आकाशातला आणि मी अनेकांमधला एक तारा ग, तू चंद्र एकला आकाशातला आणि मी अनेकांमधला एक तारा ग, बोल ना काहीतरी माझ्याशी कारण आता मलाही लागला प्रेमाचा वारा ग. माहिती आहे तू पप्पाची परी आणि मी माझ्याच घरच्यांचा आवडताय, माहिती आहे तू पप्पाची परी आणि मी माझ्याच घरच्यांचा आवडताय, तरी थोडा कर विचार आणि दे मला होकार, कारण तुझ्याच होकाराने होईल माझे स्वप्न साकार, तुझ्याच होकाराने होईल माझे स्वप्न साकार. असं झालं. प्रेमाच्या गोष्टी झाल्यानंतर नंतर मग तिला वाटायला लागलं, असं टाईम झाल्यावरती तिला वाटतं की तू मला टाईम देत नाही, असं नाही तसं नाही. तर त्याच्यावर लिहिलं की तुझ्याच आठवणीत घालवतो मी रोज रात, तुझ्याच आठवणीत घालवतोय मी रोज रात, पण मला माहिती आहे काय होणार नाही आपलं. तुझ्याच आठवणीत घालवतोय मी रोज रात, पण आपल्याला माहिती आहे काय होणार नाही आपलं, कारण आपली वेगवेगळी आहे जात. म्हणून तुला नेहमीच सांगतो घरच्यांच्या विरोधात नको जाऊ, म्हणून तुला नेहमीच सांगतो घरच्यांच्या विरोधात नको जाऊ, साथीदार नाही झालो तरी मित्र म्हणून राहू. माहिती आहे ते शक्य नाही आहे तरी प्रयत्न करून पाहू, माहिती आहे ते शक्य नाही आहे तरी प्रयत्न करून पाहू, आणि नाहीच जमलं तरी दोघे तसेच राहू, नाहीच जमलं तर दोघे तसेच राहू. एक राजकारणाचा दौर चालू होता आपलं, मागं प्रचार विचार चालू होता. त्याच्यावरती एक लिहिली होती की तुझ्या हृदयात जागा मिळवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज केला, तुझ्या हृदयात जागा मिळवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज केला, अर्ज मंजूर झाला आणि मी प्रचारासाठी निधी गोळा केला, अर्ज मंजूर झाला आणि मी प्रचारासाठी निधी गोळा केला. प्रचार यशस्वी ठरल्यावर जेव्हा तू होकार दिला, प्रचार यशस्वी ठरल्यावर जेव्हा तू होकार दिला, मी झालो मंत्री आणि त्याच दिवशी शपथविधी केला, मी झालो मंत्री आणि त्याच दिवशी शपथविधी केला. शुक्रिया भाई. आता मुलींचं कसं असतं, मुली जेव्हा आता काही बरं का शेवटी हा म्हणजे काही एवढ्यासारखं प्रेम करतं, प्रेमात एवढं होऊन जातं. मग त्यांना वाटतं समोरच्या मुलगानं पण तसं प्रेम केलं पाहिजे. पण कसं असतं मुलांवर आहे ना जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्याच्या वजाखाली मुलं दबलेले असते. मुलंही करतं प्रेम असं नाही, पण ते मुलींना समजून घेता येत नाही. त्याच्यावर एक लिहिलं होतं की कधी बोलून दाखवत नाही म्हणजे असं नाही की मी प्रेम करत नाही, कधी बोलून दाखवत नाही म्हणजे असं नाही की मी कधी प्रेम करत नाही. तुला पण माहिती आहे तुला मेसेज केल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. मी आहे जरा प्रॅक्टिकल, तू आहे जरा इमोशनल, मी आहे जरा प्रॅक्टिकल, तू आहे जरा इमोशनल. तुला वाटतं मी फक्त तुझाच राहावा, पण बाळा तुला पण माहिती आहे मला सगळंच लागतं पाहावं. तुला वाटतं मी फक्त तुझाच राहावं,
पण बाळा तुला पण माहिती आहे मला सगळंच लागतं पाहावं. तू लग्न करतेस आणि मी हसवण्यावर नेतो. तू लग्न करतेस आणि मी हसवण्यावर नेतो. कारण हे ऐकताना आपला पूर्ण संसार डोळ्यासमोर येतो. बाळा तू स्वप्नांना घाल थोडा आळा. बाळा तू स्वप्नांना घाल थोडा आळा. कारण बाळा तू स्वप्नांना घाल थोडा आळा. कारण अजून आपल्या करिअरच्या नावाखाली अंधार आहे काळा. मान्य करतो तू वन मॅन वुमेन आहे. मान्य करतो तू वन मॅन वुमेन आहे आणि माझ्याकडे गोपिया खूप आहे. शुक्रिया भाई, शुक्रिया. मान्य करतो तू वन मॅन वुमेन आहे आणि माझ्याकडे गोपिया खूप आहे. पण तिला हे कधी कळणार की माझी राधा फक्त तूच आहे. माझी राधा फक्त तूच आहे. त्या भाषेत लिहिलं होतं की मी होतो रसायनशास्त्र तू माझा प्राणवायू होशील का. मी होतो रसायनशास्त्र तू माझा प्राणवायू होशील का. मी होतो भौतिकशास्त्र तू माझं गुरुत्वाकर्षण होशील का. याच्याबद्दल बोललो तो भाई, पहिले ऐकून घ्या. रिव्हिजन. मी होतो भौतिकशास्त्र तू माझं गुरुत्वाकर्षण होशील का. मी होतो जीवशास्त्र तू माझं हृदय होशील का. मी होतो मराठी तू माझी गझल होशील का. मी होतो हिंदी तू माझी कविता होशील का. मी होतो गणित तू माझं सूत्र होशील का. मी होतो इंग्रजी तू माझं व्याकरण होशील का. मी होतो इतिहासातला राजा तू माझी राणी होशील का. मी होतो भूगोल तू माझं ब्रह्मांड होशील का. मी होतो उर्दू तू माझी शायरी होशील का. बहीण भावाचं नातं कसं एकदम हसी मजा पण एखाद्या वेळेस इमोशनल होऊन जात दोघं. भाऊ आला एक दिवस टेन्शनमध्ये होता थोडा, तर बहिणीने विचारलं काय झालं दादा असं इमोशनल काय आहे. तर त्यावर भाऊ म्हणाला बहिणीला की तुला एक प्रश्न विचारतो, मला फक्त तेवढं उत्तर दे. तर तुला जर असं टेन्शन वगैरे आलं तर तुला मोकळं होण्यासाठी तू काय करते. तर बहीण सहज बोलून गेली मी रडून जाते दादा, मी मोकळं होऊन जाते. मला जेव्हा रडते तेव्हा त्याच्यावर लिहिलं होतं की खांद्यावरील अपेक्षांचं ओझं मला पाडताही येत नाही. खांद्यावरील अपेक्षाचं ओझं मला पाडताही येत नाही. तू होतेच रडून मोकळी मला रडता येत नाही. तू होतेच रडून मोकळी मला रडता येत. धन्यवाद. थँक्यू सो मच.